मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र मोठं होतं आहे, पण काय व्यक्तिमत्व बैलगाड्याच्या शर्यतून लांब गेलेत. का गेलेत? बरीचशी कारणं आहेत, पण असंच एक व्यक्तिमत्व आहे बैलगाडी क्षेत्रापासून लांब गेलं. आणि विशेष म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मोठं नाव होतं, जॉकी होते, ड्रायव्हर होते, पण ते व्यक्तिमत्व आता नंदीच्या संबंधित काम करते. व्यक्तिमत्व कुठलं आहे? ते व्यक्तिमत्व राहतं रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथे. तर अर्थातच माझ्यासोबत आहेत एक प्रसिद्ध ड्रायव्हर बैलगाड्यातील विपुल ड्रायव्हर रहिमतपूरकर. नमस्कार विपुलजी. मोठा बैल तयार केलाय, कुठला आहे हा बैल? हा बैल सर्जा नाव आहे बैलाचं, निवर्गी वंशावळीचा. बरं, कुठनं आणलाय पण? बैल आम्ही चनेगाव जवळून आणलाय, खाली सोलापूर दक्षिणचे आमचे मित्र आहेत. हां, ते आम्ही दोघांनी खरेदी केला होता आदत असताना, म्हणजे लहान होता, कोण पावणे 1.5-2 वर्षाच्या आसपास होता. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. आता कसा आहे दाताला? दाती संपल्या. हो ना, तुमच्या हाईटपेक्षा मोठा आहे. नाही, भरपूर मोठा, आम्हाला ते हातालाच घेत नाही. बर. प्रदर्शन क्षेत्रात मोठा आणि रेखीव असल्यामुळे त्याची कामगिरी काय राहिलेली आहे प्रदर्शन क्षेत्रात? खरं तर काय झालं माहिती का, प्रदर्शनला न्यायला आमच्याकडे माणूस बळ कमी. तुम्ही बघताय बैल 4 आहेत, एक बैल प्रदर्शन न्यायचा म्हणलं तर 2 माणसं गेल्या, बाकीची बैल कोण सांभाळणार? म्हणजे आमची घरची अशी परिस्थिती, आमच्या घरात बायका माणसं वगैरे दुसरं कोण कौटुंबिक नाही, सहकार्य नाही की शेण काढलं वैरण टाकले असे नाहीये. मनुष्यबळ कमी, त्यामुळे आम्ही नाव जाऊ शकत. बरं, रेतन क्षेत्रात कशी कामगिरी राहिली? किती रेतन झाले या पहिल्याचं? बैल माझ्या अंदाजानं आता 2 वर्ष होऊन गेली गायला चालू. 1000 प्लस गाय लावली. 1000 प्लस लावली. बरं. आणि एकटा माणूस असल्यामुळे सगळं करणं अवघड होऊन जाते. काय होतं, खूप गोष्टी हँडल करायला लागतात, माणूस बळ लागते. या क्षेत्राला सुद्धा माणूस बळ लागते आणि आपल्याकडे माणूस बळ कमी आहे. हां, पण बैल मस्त ठेवला, अगदी आखीव रेखीव, अगदी चित्र काढावा असा. बैल रेखीव आहे. म्हणजे सुरुवातीला आणला त्यावेळेस गायसारखा दिसायचा आणि लय खराब होता. कोण म्हणलं नाही बैल घडल, पण ऑटोमॅटिक वयानुसार बैल घडत गेला, उमटत गेला, निवर्गीच्या लाईन नेवर गेलाय ना. बरं, आता या अजून दुसरा बैल. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रापासून लांब हे व्यक्तिमत्व गेलं असलं तरी बैला संबंधी सगळी कामं आत्ता ते करत आहेत. चांगले टॉपचे वळू त्यांनी तयार केलेत. बघा, बैलांविषयी आवड काही कमी झाली नाही. अजून एक बैल चांगला आहे बैल. हा, याचं पण नाव सर्जाचं आहे. हां, हा मेथावडा सर्जाचा मुलगा आहे, म्हणजे निवर्गी लाईनच आहे. निवर्गी. हे सांगोलचे विकास मेटकरी आहेत, त्यांच्यापासून खरेदी केला आहे मी दसऱ्या दिवशी. ॲग्रेसिव्ह दिसतोय, लांबच उभं नाही, बैल राहतोय. अग्रेसिव्ह आहे आणि जरा माझ्यावर येतो. माझ्यावर राग आहे त्याचा. बरं, ह्याचे किती पैदास झाले तर रेतन? आता आणल्यापासून पावणे 200 झाले असेल मोजल्या, पण अंदाज पण तेवढ्या गाया झाल्या त्याच्या. दोन्ही एकाच जातीची बैल, उपजातीची, पण दोघांच्यात किती वेगळेपण आहे बघा. ह्याचं बी नाव सर्जा ठेवले का? नाही, तिकडंच सर्जा होतं, त्यामुळे आम्ही काही नाव चेंज केलं नाही. या अजून एक बैल दाखवू आणि खऱ्या अर्थाने हा दावणीचा हिरो. आणि आपण म्हणू की तुम्ही बारका बच्चा आणल्यापासून घडवला, सुरुवात ह्याच्यापासून केली ना? नाही, बैल माझा पहिला हौशा म्हणून एक बैल होऊन गेला. हां, आणि त्यानंतर गब्बर एक बैल झाला. ती दोन्ही पण वासरा आणून बैल बनवली होती. आणि त्यानंतर सोन्या बैल झाला. आणि ह्या बैलात सगळ्यात आधीचा बैल ह्यो. आणि प्रचंड मोठा आहे आणि जबरदस्त. आपण म्हणून हत्ती एवढा बैल सांभाळला आहे. 6 महिन्याचा असताना खरेदी केलेला आहे. आणि प्रचंड ॲग्रेसिव्ह. हा, त्याला ती काय ती लाईनचाच, म्हणजे लाईनचा गुणधर्म. त्या माहिती सांगा, कुठली लाईन आहे त्याची? बैल सिद्धापूर लाईनचा. बर, जुळलाय आता मागच्या 4-5 महिन्यापूर्वीचं वडील मयत झाले. घट्टप्रभा चॅम्पियन खजाचा परवा. ह्याची काय कामगिरी राहिलेली आहे प्रदर्शनात आमची कोणतीच बैल नाही. सुरुवातीच्या काळात एकदा प्रदर्शनला बैल नेला होता आदत असताना पुशेगावला. त्यानंतर परत आम्ही बैल प्रदर्शनात नाही नेला. त्यात काय झालं, जरा शिंगपणी झालं आणि माणूस बळ, या सगळ्या गोष्टी आता जरा प्रदर्शनला आम्ही ती बारकं एक आमचं वासरू उतरायला चालू केले. बरं, ह्याच्या किती काय झाले तर मध्ये? ह्या बैलाच्या काही त्याच्यापेक्षा 200 कमी असतील, 800-900 जास्त. पण अग्रेसिव्ह आहे प्रचंड आणि मोठा आहे शरीरानं मोठा बैल. आता त्या आतमध्ये आहे, शरीर लय मोठं तरी दिसतंय ना, लक्षात येत आहे पूर्ण तो चेहरा बघितलं तर. बघा मित्रांनो, मी उभं राहिलं तरी माझ्यावर त्याची उंची आहे. मोठा बैल आहे,
शिंग जर अशी वरती अशी असते तर अजून सगळ्यात मोठा बैल झाला असता महाराष्ट्रातील. बरं, ही 3 तर बैल आहेत, कॅप्टन नाव आहे ना याचं? त्याचं नाव कॅप्टन. ही तर 3 बैल आहेत भली मोठी, पण हे बच्चा बी तयार केला. या बच्चा सांगा कुठनं घेतलाय हा बच्चा? हो बच्चा आमचे मित्र आहेत शिवणीचे, त्यांनी खरेदी केला होता. मी त्यांचा स्टेटस बघून मी वासरू स्टेटस बघितलं, दुसऱ्या दिवशी बघायला गेलो. म्हटलं पसंत पडलं तर बघूया. मग वासरू पसंत पडलं आणि त्यानंतर खरेदी केला. ह्याची पण लाईन सिद्धापूरचं आहे. बर, ह्या लाईनीचं काय वासर किंवा तुम्ही वळू बी तयार केलेत? सिद्धापूर लाईन असेल, आता महाराष्ट्र कर्नाटकमध्ये निवर्गी, सिद्धापूर, तिकोंडी ह्या टॉपच्या वंशावळ आहेत. ह्या वंशावळीतली बैल असावीत असं वाटतं. आता आमच्याकडे सगळ्याच वंशावळीची बैल जवळपास, फक्त तिकोंडी लाईनचं आपल्यापाशी जनावर नाहीये. पण ही सिद्धापूरची जी वंशावळ आहे ही ॲग्रेसिव्ह आहे. मूळताच रक्तच गरम, सळसळतं रक्त, पाळण्यासाठी उपयोगी होते. 100% ॲग्रेसिव्हच हो. बरं, ह्याचं काय वैशिष्ट्य सांगाल ह्या नवीन बच्च्याचं? कुठनं घेतला बोलला तुम्ही? हा खराखोंड लोकरेवाडीचा आहे. बरं. हा अनिल मानेंच्या डफळापूरच्या अनिल माने आहेत, त्यांच्या पिस्तूल बैलाची पैदास आहे. बर. आणि तिथून मी खरेदी केला. त्यांनी लोकरेवाडीतून आणला मित्रांनी आणि त्याच्यापासून मी खरेदी केला. किती महिन्यात आहे आता? खोंड एक 10-10.5 महिन्याचा आहे. चांगला आहे, म्हणजे मापात आहे. हां आणि एक वेगळं पण आहे म्हणून घेतलंय. हां, जरा आहे चेहरा वगैरे आणि जात महत्वाची बैलाला 1 नंबरची लागती. वासराची तोंड, हा जो पॅसीचा आहे चेहरा, नाक म्हणून नाक असेल, हे कपाळ असेल, हा कपाळाचा वाण असेल, प्रॉपर वाण, टॉप क्वालिटीचा वाण. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, कलर इथं पांढरा, त्याच्यानंतर हे मोरकन पान महत्वाचं आहेच. हे जे पान आहे हे महत्वाचं आहे. आता ह्याला वाण चांगल्यापैकी डार्क आहे. त्या बैलाला सुद्धा सगळा वाण फक्त फेंट वाण, म्हणजे वाणाला थोडासा डाऊन पांढऱ्या कलर जास्त येतो त्यात. मित्रांनो बघा, अशी नंदी सांभाळलीत, चांगली नंदी सांभाळलीत. बैलगाड्याचा नाद बंद केला असला, कमी केला असला तरी पण बैल सांभाळण्याचा नाद अजून चालू आहे. अजून काय काय गोष्टी बोलूया. या जसं प्रस्तावनेतच सांगितलं की बैलगाडी क्षेत्र सोडलं. का सोडलं तुम्ही विपुल ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्र? आता जवळपास 1.5 वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात नाही. पहिली गोष्ट इंजुरी आहे, नक्कीच आहे, ती काय दुरुस्त झाली नाही. आणि सांगायचं म्हणजे जरा खेळावरचं मन पण उडलं. का उडलं? मोठं स्टेटमेंट करत आहे. म्हणजे जी मानसिकता होती त्या खेळाबद्दलचं जी प्रेम होतं मनापासून नाही राहिलं. मी मोबाईलवर सुद्धा बघत नाही. कुठल्या गोष्टी खटकतात बैलगाडी क्षेत्रातल्या किंवा खटकल्या? म्हणजे मी जसं बैलगाडी क्षेत्रात आलो त्यावेळेचा काळ, आत्ताचा काळ, जनरेशन चेंज झालंय, मान्य आहे सगळ्यांना. पण आत्ताच्या काळात जी पहिल्या काळात आम्ही ज्या पद्धतीचा खेळ खेळलो त्या पद्धतीचा खेळ तर राहिलाच नाहीये. ही पहिली गोष्ट. अजिबात तो खेळच नाहीये, बरोबर त्याच्या अपोजिट खेळ. काय कसा चाललाय आता खेळ सांगा? हे बघा, आपण सामान्य कुटुंबात नाहीत. मी एक ड्रायव्हर म्हणून मी डायरेक्ट काय ड्रायव्हर झालो नाही. मी कासरं वागवलं, छकडं उचललं, बैल सोडली, मग शेवट ड्रायव्हर झालो. एक 17 वर्ष माझं ड्रायव्हिंग झालं जवळपास. पण मी आपलं स्पष्ट माझ्याबद्दल मी एक स्पष्ट वक्ता आहे पहिल्यापासून. आणि आपल्याला काही गोष्टी नाही पटल्या त्या क्षेत्रातल्या. सांगा ना काय पटल्या नाही. कारण तुमच्यासारखा 17 वर्ष काम करणारा एक जाकी आणि नाव मोठं होतं, तुम्ही अध्यक्ष राहिलेला आहे जी चालक संघटना आहेत त्याचं, अचानकच बैलगाडी क्षेत्र सोडणं म्हणजे तुम्ही म्हटलं काय काय गोष्टी खटकल्यात, ह्या काय काय गोष्टी सांगा, आज क्लिअर करा तुम्ही. म्हणजे 1.5 वर्षापूर्वी 1.5 वर्ष झालं मी बंद करून, पण जी माणसं जी धरून राहिलो पहिल्यापासून, म्हणजे पहिल्यापासून ज्या माणसात आपला ह्या खेळाचा प्रवास चालू झाला त्यावेळेचा जो शाब्दिक खेळ आहे आणि आत्ताचा खेळ हे काय मॅच करत नाही अजिबात. कसं झाले, आता आम्ही ड्रायव्हरकी केली इतकी वर्ष, आपण एखाद्याला शब्द टाकतो शांदी भाऊ असा असा बैल द्या, आमकं आमकं करा, ती काही किंमत उरलेली नाही या गोष्टीला. नक्की आहे, 100% आहे. मग ते आपल्या डोक्याला आता पटत नाही कुणाचं हांजी करायचं. आणि एखाद्याची प्रामाणिक बरेच वर्ष गाडी पळवली, बरेच जणांची मी प्रामाणिक बरेच वर्ष गाडी पळवली, पण प्रामाणिकपणाचं काय फळ वगैरे नसते असं मला वाटायला लागलं. म्हणजे माझं मन खायला लागलं, नको या क्षेत्राकडे बस करूया. आणि इंजुरीने मला लय खूप त्रास दिला. आता जसं सांगितलं 17 वर्ष तुम्ही जाकी म्हणून बैलगाड्यात प्रवास केला. कुठली कुठली बैल पळावलीत ह्या दरम्यान?
आता अलीकडच्या काळातली बैल तुम्हाला पहिले सांगतो. सांगा पहिले कुठले म्हणजे माझी शेवट आता बैल पळत पिस्टन पतंग वगैरे ही आता माझ्या शेवटच्या टप्प्यातली बैल. पिस्टन पतंग शिरसवडीचे रायफल वगैरे ही बैल शेवटच्या टप्प्यातली. त्याच्या आधी सोनारपाडचा बैल असेल, मोठा लक्ष पळवला आहे, बारका लक्ष पळवला आहे, वजीर पळवला आहे, ही मधल्या टप्प्यातली. आणि त्याच्या मागच्या काळात बरीच बैल होऊन गेली. त्यात एक जोडी चांगली होती अण्णा पलंपाशी सासूरच्या, नकऱ्यान तुपान म्हणून. त्या जोडीनं मला म्हणजे त्याच्या आधी गाड्या पळवल्या, पण मला नावारूपाला आणायचं काम त्या जोडीनं केलं. म्हणजे चांगली टॉपची महाराष्ट्रातील जे विश्व विक्रम केलेत बैलगाडीत अशी बैल पळवलेत. पण सांगितलं की मन उबलं, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आता क्लिअर केल्या की तो विश्वास भेटत नाहीये. त्याच्यानंतर अजून सांगितलं की ते माणुसकी पण राहिलं नाही. बैलगाडी क्षेत्र मोठं झालंय पण माणुसकी कुठंतरी छोटी राहिली असं त्यांचं मत आहे. बरं, आता कसं आहे, ठीक आहे, बैलगाड्यातून आपण निघालो बाहेर, आता वळू घ्यायचे. तर ही माहिती कशी भेटली तुम्हाला, वळू कुठला घ्यायचा, ह्या क्षेत्रात काय आहे? कारण ही नवीन क्षेत्र तुमच्यासाठी. हो, खरं तर कसं झालं, मी पळायसाठी जे खोंड घेतला होता. आपल्याला बैलाचा नादच आहे. म्हणजे पहिले मी आवतकाठी 12-13 वर्ष आवतकाठी केले. आवतकाठीत बैल कसा वासावा कसा नसावा ह्या गोष्टीनंतर आपण बैलगाडी क्षेत्रात बरीच वर्ष गेली. एक पळायसाठी मी खोंड घेतला, उमदीचा खोंड होता, इथं टोळीवाल्यांपाशी आला होता. तो खोंड मी पळायसाठी घेतला, पण त्याला जरा पायाला प्रॉब्लेम झाला. मग तो बैल असा बारका वासरू असताना घेतला होता. घडत 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 बैल वळूसारखा झाला चांगला. मग तिथून तो मी गायवर सोडायला चालू केलं. त्यानंतर हा प्रवास पुढचा चालू झाला. आता आपण कंपॅरिझन घेतलं, रेतन क्षेत्र, प्रदर्शन क्षेत्र आणि बैलगाडा शर्यत, कुठलं चांगलं वाटतंय तुम्हाला आणि तरुण पिढीनं कुठल्या क्षेत्राकडे यावं असं तुम्हाला वाटतंय? कसं आहे, आता बैलगाडी क्षेत्राबद्दल बोलायचं तर ते क्षेत्र इतकं मोठं क्षेत्र नाही. नक्कीच क्षेत्र ह्या प्रदर्शन क्षेत्र, वळू क्षेत्र त्याच्या 1% पण नाही. ही तितकंच आहे. फक्त आत्ता पूर्वीपेक्षा बैलगाडी क्षेत्राला पारदर्शकता नक्की आली. त्या क्षेत्रात पूर्वी पारदर्शकता नव्हती. आम्ही ज्या काळात खेळलो त्या बैलगाड्या पळावल्या किंवा मी त्या क्षेत्रात इतकी वर्ष राहिलो, त्या काळात पारदर्शकता नव्हती. ही गोष्ट सत्य आहे का तर सत्य आहे. आता 100% पारदर्शकता आहे. कोणाचा वशिला हे ना असलं काही चालत नाही. आता त्या गोष्टी संपून गेल्यात. कारण माणसं आवाज उठवायला लागली. पहिलं कोण आवाज उठवत नव्हतं. किसांडे भाऊला मध्ये का पळावलं आणि विपुल ड्रायव्हरला मध्ये का पळावलं ह्याच्याबद्दल कोण प्रश्न करत नव्हतं. आता तसं चालत नाही. जनरेशन चेंज आहे, माणसं अंगावर जातात, इतकं सोपं राहिलं नाही. पण कुठलं चांगलं आहे, तरुण पिढीनं कुठल्या गोष्टी कराव्या? तुम्ही बैलगाडा सोडलंय, सगळं कारण सांगितलं, पारदर्शकता आली बैलगाड्यात ते सांगितलं. पण जर तरुण पिढीनं एक प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे अर्थार्जन, पैसे मिळवण्याच्या दृष्टीनं कुठलं चांगलं आहे असं वाटतंय तुम्हाला? आता मला असं वाटतं की बैलगाडी क्षेत्र जरी पैसे कमवायच्या दृष्टीनं चांगलं असलं तर प्रत्येकालाच पैसे मिळतात असं नाही आहे. प्रत्येकाला पैसे मिळतात असं आहे का संडे भाऊ? नाहीच मिळत आहे. तुमच्याकडं म्हणजे त्या क्षेत्रात तुम्हाला काहीतरी स्वतःला सिद्ध करावं लागेल. मग ती जॅकी म्हणून असेल, सुट्टी मेकर असेल, किंवा तुमचा एक स्वतःचा बैल घेऊन तुम्ही बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस तुमचं त्या बैल नाव करेल किंवा तुम्ही स्वतः काहीतरी कराल त्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं, तरच पैसे मिळणार. आणि हे प्रदर्शन क्षेत्र आता काय झालं सांगतो तुम्हाला. जेवढी ह्या खेळात आहेत त्यात किती जणांना पैसे मिळतात? किती जणांना पैसे मिळत आहेत? पैसे मिळत नाहीत, सगळ्यांना मिळत नाहीत. नुसतं मागं फिरायचं आणि आपल्या आयुष्याचा वेळ खर्च होतो. तुम्हाला त्या क्षेत्रात उतरायचं, पूर्ण तयारी करून उतरा. त्यापेक्षा आपलं एक वळू घेतला आणि चांगला सांभाळला, प्रदर्शन केली, नाहीतर रेतन केलं तर एक थोडं होईना का पैसा भेटतोय. हो, नक्की भेटू शकतो. पण तरुण पिढी जी आता आपली जी सामाजिक परिस्थिती काय म्हणते, आपली सामाजिक परिस्थिती काय, आम्हाला सपोर्टला कोण नाही म्हणून आमचा शेवट मार्ग इकडे गेला. माझ्या नादामुळे मी ह्या क्षेत्राकडे वळू. कदाचित काहीतरी वेगळं असतं, माझे वडील वगैरे असते तर. पण तरुण पिढीनं तुम्ही असं म्हणताय बैलगाडी क्षेत्राकडे ह्याच्याकडे वळावं, तर आपल्याकडं सगळं व्यवस्थित असलं तर इकडे वळावं. नाहीतर इतकं सोपं नाही क्षेत्र. कुठलं क्षेत्र सोपं का नाही हे बरं तर आहे. निदान ह्यात प्रॉफिट त्या बैलगाडी इतकं नाही, कमी आहे, त्या मानानं कमी आहे त्या तुलनेत. पण पैसे मिळवायचे असतील तर मागं बॅकग्राऊंड असायला पाहिजे. तर अख्खी तुम्ही स्वतः काहीतरी त्या क्षेत्रात बना आधी.
तुमच्याकडे कला अवगत करा किंवा तुम्हाला ती दाखवून द्या, नक्की पैसे मिळतील. बर ही ही क्षेत्र असेल, आपण वळू सांभाळणं असेल किंवा खिलार प्रदर्शन असेल, ह्यातलं अवघड कुठली गोष्ट तुम्हाला वाटते? आता वळू क्षेत्र, मी ह्या क्षेत्रात आहे 12 वर्ष झाले, 11-12 वर्ष झाले. माझा फक्त एक बैल होता, त्यानंतर दुसरा, आणि ही नंतरची एक 5-6-7 नंबरची बैल आहेत ही सगळी. म्हणजे मी काय केलं, बैलांची खरेदी विक्री करत बसून नाही. माझ्या नशिबानं बैल चांगली लागली, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष बैल मी ठेवली. क्षेत्र वळूचं पण चांगलं आहे, पण अभ्यास पूर्ण करावं लागेल. आम्हाला सुद्धा आज सुद्धा इतकं प्रश्न पडतात की नक्की एखादा प्रश्न रोज जरी त्यात असलो तरी नवीन गोष्टी शिकायला लागतीच. कुठनं कोणी शिकायचं? आपल्या अनुभवातनं बऱ्याच गोष्टी जातात. एखादी एक गोष्ट अशी आपल्या समोर येते की त्याआधी किंवा मागच्या आपल्या अनुभवात कधीच आपल्या समोर आलेली नसती. असे प्रश्न उभे राहतात. त्यावेळेस मग कोणाची तरी मदत पण घ्यावी लागते. म्हणजे आपल्यापेक्षा अनुभवी माणसांना पण विचारणं, पुढच्यानं सांगणं, एकमेकाला ज्ञान देणं, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आता ही सांगताय की नॉलेज अपडेट ठेवावं लागतं, कंटिन्यू सातत्यानं नॉलेज घ्यावं लागतं, पण आता क्लिअर सांगा की काय अवघड काय आहे? हे बैलच निवडणं अवघड आहे? एक वळू क्षेत्रात निवड निवड नक्की चांगली असली पाहिजे, ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे का सांभाळ निवड सांभाळणं अवघड नाही. तसं आता खर्चिक झाले. आता यंदा तर बघताय 50 रुपयाला पिंडी आहे. ज्वारीच्या कडब्याची पिंडी 50 रुपयाला घेतली मी सुद्धा. हे खर्चिक नक्की आहे, पण तुम्ही अभ्यास पूर्ण केल्यानंतर ना ही वळू क्षेत्रात ही कसं आहे, पळणारा बैल 2 फटकं मारून दात लावून काय करून पळवता येईल. आवताचा बैल सुद्धा तुम्हाला एखादा फटका मारला किंवा काय करून चालवता येईल. पण ही गोष्ट अशी आहे की तर ह्याच्या इच्छेविरुद्ध तुमचं काय चालत नाही. बैलाची इच्छा पाहिजे, अजिबात नाही. नॅचरल गोष्टी आहेत ह्या, तुमच्या आमच्यासारख्याच आहेत नक्कीच. जर त्याची इच्छा नाही तर तुम्ही काय करू शकत नाही. मग ती मेंटेन करणं सगळ्यात हार्ड काम आहे. म्हणजे नैसर्गिक रेतनासाठी एखादा बैल त्याची कंटिन्युटी ठेवण्यासाठी जो प्रयत्न आहे तो अभ्यासातनंच येणार. आणि ह्यो अभ्यास ज्यावेळेस तुमच्यावर प्रसंग येत नाही, तुम्ही त्यातनं काही शिकत जात नाही, तोपर्यंत तुम्हाला कळत नाही काय चालले. बरं, आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रातल्या काय काय गोष्टी सांगितल्या. आता क्लिअर सांगा, हे प्रदर्शन क्षेत्रात तुम्ही जात नसता पण कधी कधी आता जात आहे, काय सत्यता काय आहे? तुम्ही काय बघितलं? मी इतके वर्ष बैलगाडी क्षेत्रात काढलेत. म्हणजे ही क्षेत्र माझ्यासाठी त्या इतकं जुनं नाही, आणि माझा त्या क्षेत्रात अभ्यास भरपूर बैलगाडी क्षेत्रात आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, ह्या प्रदर्शन क्षेत्रात बैलगाडीसारखी पारदर्शकता नाही आहे. ती पारदर्शकता येणं गरजेचं आहे. अजिबात म्हणजे तुम्ही कोणत्या आधारावर, कोणत्या निष्कर्षावर, समजा एका कमिटीनं प्रदर्शन भरवले तर त्या प्रदर्शनात कोणत्या निष्कर्षावर तुम्ही जनावरांचे नंबर काढणार हे सांगणं गरजेचं आहे. खरं तर तिथं नक्की काय चाललंय कुणालाच कळण झाले. कोणत्या निष्कर्षावर आधारावर जी नंबर दिले जात आहेत ही कोणत्या निष्कर्षावर चाललीत हे विचारायचा अधिकार नक्कीच बैल पालकाला, गाई पालकाला नक्की आहे. आणि ही विचारा बाई, हा प्रश्न एखाद्या प्रदर्शनामध्ये, आता मी तुम्हाला खरं सांगतो परिस्थिती काय चालली, दृष्टिकोन नक्की बघायचा. प्रदर्शन या शब्दाचा अर्थ काय होतो, एक 90% का होईना ती जनावर सगळ्या बाजूनं 90%, प्रत्येक जनावर किंवा माणूस परिपूर्ण नसतो, कुठेतरी कमी असतं. ह्या बैलाला शिंगतोंड आहे, त्याला कलर आहे. मग तुम्ही ही गोष्ट सांगा की ह्या कलरची जनावरं तुम्ही आणूच नका, चालणार नाहीत. प्रदर्शनमध्ये सांगा, कारण याचं काय व्हायला लागले, आता मी 2-3 प्रदर्शनं बघतोय, एखादं पांढरं जनावर आहे किंवा चोरकोसं जनावर आहे, ती जातीत नाही का, ते जातीत नाही का, ते जात आता इतक्या चांगल्या चांगल्या कालवडी, फक्त कलर कमी, म्हणजे चोर कोसा वाण आहे म्हणून ते नंबरात ग्राह्य धरल्या नाहीत. मग असं आहे का, त्या जवारी आहेत का, का त्या काजळी खिलार कॅटेगरीत आहेत. तुम्ही कोशांचं प्रदर्शन भरवता, मग तुम्ही काय करा, सरळ एक तुमचा जो बॅनर बनवून टाकताय त्याच्यावर सरळ टिप टाका, पांढरं जनावर प्रदर्शनला ग्राह्य धरलं जाणार नाही. कारण ह्यातनं ज्याचं जाती गोतीचं चांगलं आहे
ज्याची एखाद्याची कालवड चांगली, एखाद्याची गाय चांगली आहे, फक्त थोडा वाण कमी आहे, वाण नक्की आहे पण कमी आहे, अशांचं नुकसान होते हो. मग ती नाराज होऊन जायला लागली. तुमच्याकडे निष्कर्षच नाहीत तर निष्कर्ष खऱ्या जातीचं की बाबा बैलात सगळं बघितलं पाहिजे, त्याला उंची आहे का, लांबी आहे का, शिंग तोंड कसं आहे, जात कशी आहे. एकाच गोष्टीवर प्रदर्शन नुसत्या घट्ट अंगावर आणि कलरवर प्रदर्शन करणार असलं तर असं होत नाही. मग बैलगाडी क्षेत्रातली प्रदर्शनात जनावर बांधलेली बरी नाहीत का? स्पष्ट सांगा मला. आणि मला काय म्हणायचं आहे, ती काय बैलगाडी क्षेत्रासारखा पैलवानांचा पैलवान तिचा आखाडा आहे का बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आहे, फक्त शरीर बघायचं आहे? प्रदर्शन या शब्दाचा अर्थ चेहऱ्यापासून, जातीपासून, शिंगापासून, अंगापर्यंत सगळ्या गोष्टी. मग ह्याच्यात एक कमी आहे तर त्याच्यात एक कमी आहे. मग तुम्ही निष्कर्ष लावा तसे. ती पारदर्शकता नाही का प्रदर्शनात? स्पष्ट सांगा. पारदर्शकता कसली नाही. मग काय केलं तुमच्या पाहिजे? मनानच नंबर चाललेत. काय केलं पाहिजे ऐका पारदर्शकता की येण्यासाठी? नाही, जर इथून पुढं खिल्लार वाढवायचा असेल, तुम्ही प्रदर्शन भरवताय प्रोत्साहन द्यासाठी, बरोबर? खिलार पालकांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. प्रदर्शन भरावली, आज माझा नंबर आला, उद्या तुमचा नंबर आला तर तुम्ही त्यात आवड निर्माण होईल, तुम्ही अजून एखादं घ्याल. पण ह्याला पारदर्शकता नको का? ह्याला पारदर्शकताच नाही कसली. आधीच सगळं ठरवून नंबर ही नाही, ह्याला अर्थ नाही बरोबर. ह्या गोष्टीसाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलं पाहिजेत. मग ती कोणाचं पण असू दे, XYZ, ज्याचं चांगलं आहे त्याला नंबर. मग ती गरीबाचा असू, जागीरदाराचा असू, नाही तर कोणाचं पण असू. प्रदर्शन क्षेत्रात असे निकष नाहीत का? म्हणजे जे सर्वसामान्य जो प्रेक्षक वर्ग असतो, जो गोपालक आहे, सर्वसामान्य शेतकरी आहे की हां, म्हणजे शिंगांना एवढी मार्क, नाकाला एवढी मार्क, पल्ल्याला एवढी मार्क, एकंदरीत त्याचा ढाचा कशी आहे ह्याला मार्क, कलर असेल ह्याला मार्क, ही मार्क अशी डिस्प्ले होत नाहीत, म्हणजे सांगितली जात नाहीत. हां, जर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ही सांगितले जात नाही आहेत. ॲक्च्युली तुम्ही जी म्हणताय कलर, शिंग, तोंड, ह्या सगळ्या गोष्टीचं पॉईंट धरून एका जनावरात एक गोष्ट जास्त आहे त्याच्यापेक्षा तर त्याच्यात दुसरे, मग पॉईंटनुसार जे जनावर पॉईंट जास्त जड जाईल त्याला नंबर द्या तुम्ही. तिथं काय होतंय माहीत आहे का? पारदर्शकता नाही आणि प्रदर्शन भरवण्याची आधी चर्चा होऊन नंबर दिले जातात. स्पष्ट भाषेत सांगतो, ह्या गोष्टी काय कामाच्या नाहीत. हे न खिलारवर जाणार नाही, एकट्या माणसाची प्रगती होणार कोणाच तरी. पण एवढी मोठी संख्या आहे आत्ता, वळूंची असेल, जातीवंत प्रदर्शन ही मोठ्या प्रमाणावर भरलं जाते. असं एकत्र येऊन सगळ्यांनी जर काय गोष्टी केल्या किंवा थोडं संघटन उभारलं की ह्या पद्धतीनं झालं तर आम्ही सर्व जे नंदी सांभाळणारे, आम्ही वळू सांभाळणारे, त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट करू, असं सगळ्यांनी एकत्र आलं तर बदलू शकतं नाही. मला सांगा, बैलगाडी क्षेत्रात पण पूर्वी असंच होतं का नाही? पूर्वी असंच होतं. बैलगाडी क्षेत्र कुठे वेगळं होतं यापेक्षा? तिथं सुद्धा वसिल्यावरच सगळं काम चालत होतं. इतके वर्ष आम्ही बघितलंय. आता त्याला पारदर्शकता का आली? जनतेनं आवाज उठवला हो. माणसं ऐकायला तयार नाहीत. नाही चालणार सँडीभाऊ मध्ये, चालणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत का नाही, ह्या हिथं काय झालं माहिती का? तेवढा समाज नाही, तेवढ्या ताकदीचा समाज नाही की विरोध करेल. जिथं चुकतंय तिथं विरोध झाला पाहिजे. जर विरोध नाही झाला तर हे असंच चालत राहणार. विरोध झाला पाहिजे. खूप गंभीर गोष्टी सांगितल्या. आता आपण प्रदर्शन नक्की कसा खर्च असतो, किती बक्षीस असते? पाठीमागे एका वळू ज्यांनी सांभाळला आहे त्यांनी हा मुद्दा मांडला की प्रवेश फीपेक्षा कमी त्यांना बक्षीस दिलं जातं. कधी कधी बक्षिसांची बी संख्या कमी आहे का प्रदर्शन काय क्षेत्रात? झाले माहिती का? प्रदर्शनचं बक्षीस 5, 3, 2, 1. त्यांची पण चूक का नाही तुम्हाला सांगतो. 200 किंवा 300 रुपये प्रवेश फी आहे. पण इथं 1 वर्षाआतील आदत गट गाईचा, 1 वर्षावरील आदत, प्रत्येकाला अनुक्रमे 5, 3, 2, 1 बक्षीस. बघा, आज 1 वर्षाआतील गायवाल्यांना द्यायचा, 1 वर्षावरील वाल्यांना द्यायचा, 2 दातवाल्यांना द्यायचा, 4 दातवाल्यांना भरपूर गट आहे. ऐका, 6 दात, जुळीक, ह्या सगळ्यांना 5, 3, 2, 1 पैसे द्यायचे. ह्या झालं गाईत. सेम बैलात 1 वर्षाआतील वरील, दुसरा, चौथा, 6 दाती, जुळीक आणि नंतर चॅम्पियन. ही सगळ्याचं कॉम्बिनेशन केलं तर ती बक्षीस भरपूर होते. पण इथं बक्षीस सगळ्याला दिली जातात. बर, म्हणजे उलट बैलगाडी क्षेत्रापेक्षा ही तर चांगलं आहे. मग पण झालंय काय, ही जोपर्यंत
पारदर्शकता आली, ह्यात पारदर्शकता आली, माणसांचा इंटरेस्ट वाढला तर 100% बक्षीस माणसं वाढवतील ना बक्षीस, का नाही वाढवणार? बरं. मी म्हणतो 5,000 रुपये तिथं 15,000 होईल, अनकर मी 15, 10 काय 15, 12, 7, 5, 5 असं होईल. म्हणजे जे प्रदर्शनाला जात आहेत त्यांना तर काय 5,000 मिळालं तर ती गाडी भाडं कुठं आणि तो खर्च कुठं, ही नावासाठी जायची गोष्ट राहिली. आता तुम्ही एवढं 3 वळू सांभाळलेत मोठं, आता रेतन क्षेत्राकडे येऊया. तर किती ह्याचे चार्जेस किती घेतात रेतनाचे? ही दोन्ही बैल आत्ता म्हणजे हा बैल 2,000 रुपये होता, आत्ता मी कमी केला, तो 1,500, कॅप्टन 2,000 रुपये, 1,500 2,000 रुपये. आता गाई घेऊन येणारा जो असेल गोपालक कुणाला ज्यादा पसंती देतोय व का? तसं काय झालंय, आमच्या कॅप्टनला पण पसंती आहे. आता या क्षेत्रात हा बैल शर्यत क्षेत्र म्हणजे ज्याच्या ज्या दृष्टिकोनातनं बघण्यात येतं हा बैल शर्यत क्षेत्रासाठी वाटतोय त्यांना तो बैल भरतात. ह्या बैलांची पिल्लं आता पडल्यात चांगली, ज्यांना रिझल्ट आलाय किंवा ज्यांनी ती पिल्लं बघितलीत ते ऑटोमॅटिक गाय घेऊन येतात. त्यांच्या निदर्शनात पिल्लं आलेत की ती गाय घेऊन येतात. ज्याला आपल्या किंवा शेजाऱ्यापाशी एखादं पिल्लू पडलं ह्या बैलाचं आहे तर ती ह्याच बैलाकडे येऊन भरते. माणसाला रिझल्ट महत्वाचा आहे. पण तो रिझल्ट असण्यामागं बैल महत्वाचा आहे का गायी महत्वाची का दोन्ही बी महत्वाचे आहेत? दोन्ही पण नक्की महत्वाचं आहे. म्हणजे गाय देखणीच असावं असं काही नाही, पण गायला एक वंशावळ एक जात महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गायीनं पिल्लू बैलावर सोडणं हा जो गुण आहे गायचा तो तिच्याच हातात आहे. म्हणजे ती नक्की काय करते हे मालकाला माहीत असतं. त्याच्यापाशी 2-3 वेतं झालेले असतात. समजा त्यानं बैल भरून आणलाय, असा बैल होता, वासरू बरोबर कलरला जातीला त्या ह्याच्यावर गेलं तर समजून जायचं ती तशी गाय सांभाळणं फायद्याची गोष्ट आहे. कारण ती गाय पिल्लू बैलावर सोडते. कधी कधी काय होतं, गाय पूर्ण पिल्लू आपल्यावर टाकते. थोडं शर्यत क्षेत्राकडे नेतो. आता कसं आहे, शर्यत क्षेत्रात अनेक वासरं यायला लागलीत नवीन नवीन, त्यामुळं आदत मैदानही मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेत. पण मला ही सांगा विपुलजी, पळणाऱ्या बैलाची पैदास पळत नाही आहे अशी बरीचसे जण म्हणतात. कारण काय वाटतं तुम्हाला? फार क्वचित एखादी दुसरी बैल असतील पण शक्यतो त्यांच्या पैदाशी पळत नाहीत अशी बरेचसे जाणकार म्हणतात. एक तुमचं काय निरीक्षण आहे? आता उदाहरण तुम्ही बघतच असाल, कितीतरी माणसांनी पैदाशी केल्या, बैल कोणता पळेल ह्याला खरा आधार नाही. म्हणजे माझं वैयक्तिक मत, ह्याला काहीतरी त्याच्या शरीरामध्ये जी सायंटिफिक गोष्ट आहे ही आपल्याला वरून माहीत नाही. मग त्याला गळा आहे, गळवंड आहे किंवा बैल लहान आहे मोठा आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त आपला एक बघायचा दृष्टिकोन आहे की त्याला गळवंड कमी असावी, शरीर घट्ट असावं. ह्या गोष्टी मला मान्यच नाहीत अजिबात. पण नाही नैसर्गिक आहे का? 100% नैसर्गिक आहे. तुमच्या शरीरात एक ती पळायसाठी जी ऊर्जा भरलेली किंवा काय सायंटिफिक गोष्टी असतील ज्याच्या शरीरात जास्त आहेत ती नक्कीच जास्त धावणार. मग रेतन करताना कुठल्या बैलाचं रेतन करावं? कारण काय माहिती आहे का, तुम्ही तर सांगताय पळणं अंगभूत गुण आहे. मग आता ही जातीवंत बैल आहेत एवढी मोठी अगदी महाकाय बैल आहेत, त्यांच्याकडून रेतन झालं गायीला तर काय फायदा होतो? पहिली गोष्ट, कृत्रिम रेतन आणि नैसर्गिक रेतन फरक आहे. कारण नैसर्गिक रेतनात बैल तुमच्या समोर असतो, तुम्हाला तो बघायला मिळतो. कृत्रिम रेतनाचं तुम्ही काय बघू शकत नाही, तुम्हाला माहिती नसते किंवा मी काय पण सांगेन अमक्याचा सीमेचा आहे तमक्याचा आहे, ही गोष्ट असू शकते. आणि बैल भरल्यानंतरचे फायदे, समजा आता हा बैल भरला, खोंड हो कालवड हो, क्षेत्र एक डोक्यात ठेवून गाय भरण्याचं उद्दिष्ट बरोबर आहे का? मी ह्याचा माणूस आहे की फक्त बैलगाडी क्षेत्र डोक्यात ठेवायचं आणि गाय भरायची, हे काय योग्य नाही. सगळीच बैल पळत नाहीत. समजा तुम्ही एखादा बैल भरला शर्यत क्षेत्रातला बैल, काय बाकी जातीभूतीला काय नाही आहे, पळतोय, पळणार आहे म्हणून तुम्ही भरलाय, त्याचं वासरू पळेलच ह्याची गॅरंटी 1% नाही. आता ती वासराचा जन्म झाला आहे, मग ती वासराचं डोकंच मोठं आहे, त्याला जातच नाही, त्याला कुठं गळाच सुटला आहे, म्हणजे बघण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या गोष्टी ज्या वेळेस होत्या तेव्हा ती वासरू विकताना त्या मालकाला अत्यंत त्रास होतो.
आणि त्याचा आर्थिक जी बाजू आहे ती नक्की ढाळसर ती. या उलट तुम्ही बैल भरला, समजा कालवड झाली आणि बैलावर कालवड गेली, तर माणसं दारात येऊन मागतात तेवढी कालवड द्या. आणि लक्षात, म्हणजे जिथं तुमचं 20,000 होणार आहे तिथं तुमचं 40-50,000 रुपये तयार आहेत. म्हणून बैल भरला पाहिजे. तुम्ही बैल का भरला पाहिजे, मला एकच सांगायचं आहे की सार्वत्रिक दृष्टिकोन असावा. गायला बैल भरताना मालकाला फायदा व्हायसाठी सार्वत्रिक दृष्टिकोन खूप महत्वाचा फक्त बैलगाड्याच्या संबंधित नसावा. फक्त बैलगाडीशी संबंधित का असावा. समजा नाही पळाला, बट्टर जन्माला आला, खायला घातलाय, नुसता जाड आहे वाढ ना, कुठं त्याला विकायचा, शेती बंद झाली, विक्री कुठं करणार तुम्ही त्याची, त्याला विक्रीला जागा सांगा. समजा बारीक मापाचा एखादा बैल तयार झालाय तुमच्या घरी, तो काय पळना, तुम्ही ट्राय केलाय, आता बैल विकायचा कुठं, तुमच्याकडं बैल विकायला चान्स नाही, कुठेही बैल तुम्ही विकू शकत. पर्याय खूप छोटे राहतात त्यामुळे पर्याय राहतात. या उलट तुम्ही मापाचा जातीचा बैल भरला, समजा नाही पळालं वासरू, धरून चाला, नाही त्यात निवडलं, वळू क्षेत्राकडे निवडलं गेलं, हा एक फायदा. समजा धिप्पाडा बैल जन्माला आलाय, सांभाळून पालखीला विकू शकताय, सांभाळून लाकूड ओढायच्या शर्ती विकू शकताय, हो, सांभाळून बगाडाला विकू शकताय, तुमच्याकडं सांभाळून तेरेबंडीला विकू शकताय. तुमचा जर धिप्पाड बैल आहे तर तुमचा बैलाला विकायसाठी 5-6 मार्ग आहेत आणि पैशानं मार्ग आहेत. उगाच 10, 50 आणि 60,000 बैल विकत नाही तुम्ही. बैला जोपा केली, बैल मापाचा आहे तर 1.5, 2, 2.5 लाख रुपयातनं बैल तुमचा विकत नाही. खायला काय असतं या बैलांना, कारण कसं रेतन संबंधी ही बैल आहेत सगळी, वेगळं खायला असतं काय? वेगळं काय, उडीद डाळ आहे, म्हणजे आमचं काय खुराक आहे आता, उडीद डाळ आहे, शेंगपेंड आहे, मक्याचं पीठ आहे, सातू आपल्याकडे सातू लागतात बैलांना. वरच्या भागाला बघा सगळे सातू चारतात, पण आपल्याकडे सातू अवेलेबल नाहीत. आमची चक्कर खाली झाली तर मी येताना 2 पोती टाकून आणतो, पण सतत सारखं जायला जमत नाही, त्यामुळे गॅप पडतो त्या गोष्टी. तुम्ही आता कोरेगाव तालुक्यात राहताय, रहमतपूरमध्ये राहता, तर कोरेगाव तालुका असेल किंवा एकंदरीत आसपास असेल, इथं वळूंची सांभाळण्याची संख्या खूप कमी आहे, नगण्य. मला वाटतं तुम्ही तर सांभाळत असाल, तर काय सांगाल, ही संख्या इकडं कमी काय आहे? नाही, काय झालं माहिती का, तसं त्या तुलनेत आता या 2 वर्षात आपल्या भागात वळूंचं प्रमाण वाढलं. यापूर्वी बैल फडतरवाडी दोघांची दकटवाडी, म्हणजे या 10-12 वर्षातलं ती जुनी आहेत, फडतरवाडी दकटवाडी जुनी आहेत. त्यानंतर आम्ही झालो, आम्हाला 12-13 वर्ष झाली, त्याच्या मागं बरीच जण झाली, म्हणजे आता बऱ्यापैकी वळू झालीत आपल्या भागात, चांगल्यापैकी वळू झालीत. प्रत्येकजण आता जवळपास वळू पाळतायत माणसं. प्रदर्शन जास्तीत जास्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? अनेक जण आयोजक आहेत, बैलगाडा शर्यत आयोजित करतात, भरपूर इव्हेंट असतात, तमाशा असेल, कुस्ती असेल. पहिलं प्रदर्शन हा एक मोठा घटक असायचा यात्रेत, पण आता तो कमी झाला आहे. जर जादा तो होण्यासाठी, प्रदर्शन होण्यासाठी काय काय प्रयत्न करावे? तुम्ही मगाशी सांगितल्या काय गोष्टी, पण तुमच्या मतानुसार अजून काय झालं पाहिजे? पहिलं प्रदर्शन भरवण्यासाठी पहिली ह्या क्षेत्रात जी माणसं आहेत, म्हणजे मला वाटतं की होईल का नाही मला माहिती नाही, पण एकदा कमिटी बसवून किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन एक कमिटी आयोजित करून एक नियमावली घालून दिली पाहिजे. ती नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत की बाबा असं नाही झालं पाहिजे, ह्याला पारदर्शकता आली पाहिजे. तुम्ही जी प्रदर्शन घेताय कोणत्या निष्कर्षावर तुम्ही नंबर देणार आहे, हो, आणि एखाद्यानं प्रश्न विचारला तर त्याला म्हणजे माझा नंबर असा का तसा का, तर ती विचारायचा अधिकार गोपालकाला किंवा बैलपालकाला नक्की आहे. बरोबर. तुम्ही त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि पण यासाठी तुम्हाला एकत्र बसून जर वाटत असलं या क्षेत्रातल्या माणसांना ती पारदर्शकता हवी आहे, तर ही मी माझं वैयक्तिक मत सांगितलं, तरच या गोष्टी शक्य आहेत. पण हे होऊ शकतं, बैलगाडी क्षेत्रात झालं तिथं का नाही होऊ शकत? होऊ शकतं, 100% होऊ शकतं, पण चुकीच्या ठिकाणी आवाज उठवला तरच होणार. तुम्ही गप घेतलं की नाही होणार. आता बैलगाडी क्षेत्रात दरवाजे बंदच का, परत येणार का नाही? बंदच आता. बंद नाही मन माझं बैलगाडी क्षेत्राकडे यायचं. एक मुळात माझी इंजुरी जास्त आहे, तर 4 डिस्क सरलेले आहेत माझ्या. मला चाहते म्हणून बघायला बी येत नाही तुम्ही. मला वेळ पण नाही मिळत आता, आणि रसच कमी झाला त्या क्षेत्रातला.
ऑटोमॅटिक रस कमी झाला माझा त्या क्षेत्राकडे. सगळ्यात मोठी गोष्ट काय हरवली बैलगाड्यातील असं वाटतंय तुम्हाला की ही गोष्ट हरवली? मगाशी आपण चर्चा केली, पण बघण्याचाही रस कमी झाला म्हणजे कुठली गोष्ट हरवली? असं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी 1.5 वर्ष गाडी आणत नाही. आता माझी इच्छा बघायला जायची नाही. मला असं वाटत होतं मी जोपर्यंत क्षेत्रात आहे, मला स्वतःला वाटतं मी क्षेत्रात आहे तोपर्यंत माझं काहीतरी काम त्या क्षेत्रात आहे, म्हणजे माझं योगदान तिथं आहे. आता मी तिथं जाऊन माझं योगदान संपलेलं आहे. प्रेक्षक म्हणून योगदान देऊ ऐका की माझं योगदान नाही त्या क्षेत्रात, मग ती काय होते उगाच मानसिक त्रास होतो डोक्याला. आपण इतकं वर्ष गाडी पळवली आणि ते आता काय गोष्टी इकडे तिकडे चुकीच्या झाल्या की मग ते आपल्याला वाटतं आयला काय. कुठल्या चुकीच्या बोला की तुम्ही क्लिअर. तसं नाही हो, म्हणजे आपल्या आतली जी झीट आहे ती अजून गेलेली नाही, फक्त आपल्याला ती जुळणार नाही आता ते, म्हणून सण होत नाहीये ती गोष्ट. त्यापेक्षा न गेलेलं बरं. मगाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं की एवढं वळू सांभाळतो, आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. वाच घरची पार्श्वभूमी सांगा की काय करतात नक्की, घरचे कोण कोण आहेत? घरी आमचे धाकटे बंधू विशाल कदम, आमची मंडळी, एक लहान मुलगी आहे मला, आणि आमची मम्मी. वडील आमचे 1951 सालीच वारलेले. मग आता ही मनुष्यबळ गोळा करू शकत नाही का आपण? कारण ही वळू सांभाळणं हा खूप मोठा टास्क आहे. मोठे हत्तीगत वळू आहेत. काय झाले आमच्यात लेडीज कोण पहिल्यापासून या, म्हणजे आई आमची शिक्षक होती, प्राथमिक शिक्षक, त्यानंतर मंडळी किंवा आई यांना आम्ही कधी गोट्याकडे कधी आणलेलंच नाही. त्याने या गोष्टी आणि बैल त्यांच्या हाताखाली देणं, आणि काय झालं त्यात आमचा गोटा आणि घर एकत्र नाही. अंतर आहे का? हां, घर आपलं गावात आणि गोटा लांब. किती अंतर आहे? 1 किलोमीटर आहे. मग ती काय होतं माहिती का, समजा घरी जनावर असली तर ॲटोमॅटिक आवड तयार होती बायकांना सुद्धा, ती आवड आमच्या घरात तयार नाही. त्यामुळं मनुष्यबळ अजिबात नाही. आपण कुठं गेलो, समजा मी आता गेलो, मी मागं शर्यतीला जात होतो तेव्हा माझ्याकडं वळू नव्हती तेवढी. एक बैल असायचा, आमचा धाकटा भाऊ आणि आमचे मित्र जितू ड्रायव्हर सासुर्वे, ते करत होते मागं हँडल त्या काळात. आता ती शक्य नाही झालं. मला असं दिवसभर कुठं जायचं म्हणलं की हे सगळं बंद पडतं मागं. तो एकटा हँडल करू शकत नाही. एक माणूस ह्या बैलांचं काहीच करू शकत नाही. हा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे मला जागा सोडता येत नाही. कुठं जायचं म्हणलं की सगळे दिवस स्टॉप ठेवून जावं लागते. बांधील पूर्णपणे पूर्ण बांधील आहे हा व्यवसाय, पूर्ण बांधील आहे. वेळ द्यावा लागतं, पूर्ण वेळ. हो, तुम्हाला तुमच्या घरच्यांसाठी सुद्धा वेळ नाही ह्याचं दुःख वाटतं. काय पर्याय चालत नाही, कारण ही मुख्य जनावर आहेत, ही आपल्या जीवावर आहेत. ॲडजस्टमेंट आपण जेवणाची वेळ करू शकतो, त्यांची नाही चालणार. आणि असं म्हणूया की जर वळू सांभाळणं किंवा प्रदर्शन क्षेत्रासाठी आपण जी बैल ठेवणं, त्या सगळ्यात मोठा गुण आहे की बैलचं शरीर चांगलं ठेवणं आणि अपडेट ठेवणं, एकदम म्हणजे पॉश ठेवणं. कारण त्यांची जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती, त्याच्यावर सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्या गोष्टी तशा ठेवल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवण्यासाठी तुम्हाला तेवढं कष्ट करावंच लागणार. तुमचं दुर्लक्ष तिची एक गोष्ट बिघडवणार नक्की. त्यामुळे तुमचं लक्ष त्याच्यावर सतत पाहिजे. एक 24 तास एक माणूस नक्की लागतो या क्षेत्रात. तुम्ही त्यांना सोडून कुठं जाऊ शकत नाही. एक माणूस गेला तर एक थांबायचं लागणार इथं. म्हणजे बाकीच्या व्यवसायाचं कसं आहे, दुकान बंद केलं चला निघाला, आज तसं कोणत्याही तुम्ही कुठल्याही गोपालकाला किंवा बैल मालकाला विचारा, त्याला सुख नाही, त्याला नाही पाहुणा नाही, रावळाला नाही. लय अवस्था वाईट आहे. वाईट वाटतं, नक्की वाईट वाटतं, पण काय करू शकत नाही. आपल्याला ती करावं लागणार. मुलं सांभाळल्या घेतात, शेवट मुलं सांभाळल्यासारखं आहे. म्हणजे मुलाकडे जरा तरी सांभाळायला बाकीची आहे, तिची आई आहे, मुलांची आई आहे, आजी आहे, आणि कोण आहे घरातली. पण ह्यांना आपण नाही भेटलं तर कोण बघणार आहे, हा विषय नक्कीच आहे. हे माझाच आहे असं नाही. माझ्यासारख्या ज्यांच्या मागं मनुष्यबळ नाही, त्यांची सगळ्याची परिस्थिती हीच आहे. एखाद्याचं कुटुंब मोठं असतं, 10-15 गडी माणसं असतात, 7-8 माणसं असतात, काय फरक पडत नाही 2-4 इकडे तिकडे गेली तरी, कारण 2-3 असतात मागं. आता समजा आम्ही एक बैल प्रदर्शनला घेऊन गेलो तर ही आमची मुली सांभाळायची, आम्ही जातच नाही तेवढ्यासाठी. कारण एक गेलं की बाकीच्यांचा हाल कशासाठी. म्हणून जरा आम्हाला त्या क्षेत्राकडे जाता येईना. आता ही सगळी घरी ठेवली ती काल, आणि ती एकटंच बारकं वासरून नेलं तर ह्याला म्हणलं तू बैल सांभाळ, ती बी आपल्या प्रदर्शन जवळ आहे म्हणून.
बैलगाडी क्षेत्रात एवढ्या वर्ष होतं, बैलांच्या इर्दगिर्द तुम्ही राहायचा जाकी म्हणून काम केलेलं आहे, पण बैल सुटला नाही आयुष्यातून. बैल प्राणी आहेत अजूनही, एवढे मोठे महाकाय नंदी आहेत. बैल असणं आयुष्यात तुमच्या किती महत्वाचं आज आहे? तुम्ही मला प्रश्न विचारलाय, पण एक मनात न सांगतो, मी जोपर्यंत जिवंत आहे, म्हणजे माझा हातपाय जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत बैल माझ्या ह्याच्यातनं जाऊ शकत नाही. काही येऊ झालं तरी, मग माझ्यावर कितीही वाईट प्रसंग आला तर बैल माझ्या आयुष्यात राहणार, कारण आपलं आयुष्यच त्याच्यावर. आणि माझ्या मनाचा, म्हणजे मला होणारा आनंद सगळा त्यात आहे. कितीही कष्ट पडलं, किती त्रास झाला, तर त्याच्याकडे बघून जी मला समाधान आहे, ती समाधान नाही मला दुसऱ्या कशात. म्हणजे मला नाही दुसऱ्या गोष्टीत आनंद मिळत. हा माझा वैयक्तिक हे आहे की मला आनंद त्यात आहे ना. मग मला जोपर्यंत होतोय तोपर्यंत मी ठेवणार. काय शिकवतात बैल प्राणी, काय शिकवतो ही बैल, काय शिकवतात तुम्हाला? आता मला एक सांगा, माणसाला फक्त वाटतंय की आपल्यातच एक संवाद आहे किंवा आपल्यातच एक प्रेम करायची भावना आहे, असं काय नसते. तुम्ही ज्यावेळेस त्यांच्यावर प्रेम करता त्यावेळेस तुम्हाला कळलं. म्हणजे आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो, मला सवय, मी माझ्या सगळ्या बैलांशी बोलतो पहिल्यापासून. आपली भाषा पण त्यांना कळती बरं का, नक्की कळती. म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांच्यात राहणार, त्यांच्यासोबत वेळ घालवणार. आता आमच्या कॅप्टनला ह्या सगळ्यापेक्षा माझं बोलणं कळतं. म्हणजे मी रागवलेला असलो, चिडलेलो असलो, काही असलं तर त्याला कळतं. म्हणजे याचा अर्थ काय, मी त्याशी संवाद ठेवायला बोलत, भाषा वेगळी आपली, तो प्राणी वेगळा आहे. भाषा शैली जरी नसली तरी आपल्या सानिध्यात ती कंटिन्यू आहेत. मग त्यांना आपली भाषा, आपले हावभाव लगेच कळून येतात. किंवा एखादी गोष्ट इथून आपण उचलली, काय केली, त्यांना लगेच क्लिक होतं. इतकी हुशार आहेत होती की आता काय करणार आहेत, असं काय नाही. आपणच हुशार आहे, हुशार ते, फक्त त्यांची पण भाषा आहे, पण ती आपल्याला कळत नाही. नक्की कळती, पण त्यांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. काय त्याला काय हवं आहे, काय नाही, ह्या गोष्टी मालकाला नक्की कळल्या पाहिजेत. पण मग तेवढं प्रेम पाहिजे. मी गोट्यात नुसतं तिथनं आत आलो, मला एका मिनिट तिथनं येस तर मला कळतं कोणाचं काय बिघडलंय का बघून. का तर माझं सतत डोकं त्यात आहे, सतत मी त्यांच्या सोबतच आहे आणि मनापासून आहे. असं टेम्परवरी मी कसलंच काम करत नाही. मी बैलगाड्या पळावल्या टेम्परवरी कधी नाही. तन मन धन सगळं लावायचं. मी माझं प्रत्येक क्षेत्रात, मी ज्या ज्या क्षेत्रात गेलो त्या क्षेत्रात मी सगळं माझं पणाला लावलं. मग माझं यश अपयश ही माझ्याकडे नाही, माझ्या नशिबावर अवलंबून आहे. कुठल्याही क्षेत्रात तन मन धन लावा, नक्की तुम्हाला यश भेटेल. विपुलजींचा हा संदेश खूप मोठा आहे. काय ठरवलं आता पुढचं नियोजन कसं? आता बैलगाडी क्षेत्राकडे तर काय वळायचो नाही, आणि वळू तर नक्की कळवू किंवा दिसू सगळ्यांना. पण शक्यतो आता कसं झालंय, मला कौटुंबिका, मी घरातला करता माणूस आहे. आता त्या क्षेत्रात जाण्यात मुळात माझी इंजुरी आणि माझ्यावरच्या जबाबदाऱ्या. आता ह्या क्षेत्राकडं हे बघा, आता मी कुठे जॉबला तर वगैरे तर जाऊ शकत नाही, आणि ही सोडून मला वेळ लागेल, ही पहिली गोष्ट. ही सोडून दिलं आणि मला एखाद्याने म्हणला तुला 2 लाख पगार देतो, मला नको आहे, मला त्याची गरजच नाही. मला ह्यात 50,000 मिळवली बाद झालं, का तर माझ्या आत्म्याला समाधान आहे, ती महत्त्वाचं आहे. जोपर्यंत होतोय तोपर्यंत आपलं वळू क्षेत्रात कार्यरत राहायचं, वाढवत राहणार. म्हणजे मला होतंय, माझा हातपाय चालू आहे तोपर्यंत नक्की. आम्ही 2 जण भाऊ आहे तोपर्यंत ही गोष्ट नक्की होणार. आमच्या मागे ती कोण नाही करणार. एवढं 4 आहेत अजून, 4ची 8 करणार नाही. आता कसं आहे, आपल्याला जोपर्यंत जेवढं पेलतंय तेवढंच केलं पाहिजे. आता आपल्याला विकत घेऊन चारा वगैरे घालायला लागतो, एवढी 4-5 बैल सांभाळायचा खर्च पण तेवढा. सांगा किती खर्च आहे? आता विचार फक्त करा, यंदाच्याच ह्याच्यावरनं नुसती 50 रुपयाला काळीबाईची एक पिंडी आहे. महिन्याचा खर्च ह्या चौघांचा सांगा किती येतो? नाही म्हणलं तर रतीब, वैरण 30-35 हजार रुपयाकडे खर्च जातो माझा. म्हणजे नुसता रतीबाचा आणि वैरणीचा, कारण मला विकत घ्यावं लागते. पण तो खर्च नंदी बैल काढून देतात. हो, 100% देतात. मग त्यांनी नाही ती देणार की मी त्यांच्यासाठी कष्ट करतो, मी त्यांना माहीत आहे जा नाही त्या गोष्टी देणार की नक्की का नाही देणार. मग आपण करायचं आहे कशासाठी. पण नक्की एक आहे की
मी माझ्यासाठी पैसे कमी ठेवीन, मी त्यांच्यावर खर्च जास्त करतो, करावा लागतोय, त्याशिवाय ही होत नाही. चला, खूप गप्पा मारल्या आणि बैलगाडी क्षेत्राचा अनुभव मोठा आहे. आता नंदी सांभाळतात, सगळ्या इर्दगिर्द त्यांच्या बैल आहेत. काय महत्त्व आहे बैलांचं त्यांच्या आयुष्यात त्यांनी सांगितलं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बैलांच्याच संगतीत राहील, तन मन धन लावून मी बैलांचा सांभाळ करेन. तर असंच त्यांनी करत राहू. आणि हे नंदी आहेत, तसेच त्यांना अजून चांगली नंदी मिळो अशी आपण प्रार्थना करू. एवढा वेळ दिला आणि गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.